नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शासन आपल्या दारी अभियानाच्या यशस्वीरित्या सर्व शासकीय यंत्रणांनी 10% योगदान द्यावे. जिल्हाधिकारी अशोक शिणगारे. शासनाच्या विविध योजना खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवरती प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळवून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने शासन आपल्या दारी या महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी आपल्या शासकीय कर्तव्याच्या माध्यमातून आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून उत्कृष्ट योगदान द्यावे असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांनी केलं. शासन आपल्या दारी या अभियानानिमित्त पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच इतर विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शिणगारे पुढे म्हणाले की काही कारणास्तव सर्व नागरिकांना शासनाच्या संबंधित विभागाकडे जाऊन योजनेचा लाभ घेणं शक्य होत नाही. अनेक नागरिक हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही ते केवळ संबंधित शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक व शासन यांच्यामध्ये अधिक समन्वय व्हावा व जबाबदार शासनाचा प्रत्यय सर्वसामान्यांना मिळावा यासाठी शासनाने शासन आपल्या दारी ही अभिनव योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमामध्ये सर्व शासकीय विभागांच्या योजनांचा आढावा घेतला पाहिजे. योजना मर्यादित न ठेवता सर्वसमावेशक असाव्यात. हा कार्यक्रम राज्यातील सर्वात मोठा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम 100% यशस्वी होण्यासाठी संख्यात्मक व गुणात्मक दृष्टिकोनातून सर्वांनी काम करायचे आहे. याचा सकारात्मक परिणाम जनतेवर झाला पाहिजे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात तपासणी करणाऱ्या लॅबकडून रुग्णांची घोर फसवणूक. ब्रेन ट्यूमर नसतानाही दाखवला ट्यूमर. आमदार केळकर यांनी घेतली ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट. ठाणे महानगरपालिका मुख्यालयानजीक असलेल्या आरती लॅब या तपासणी केंद्रात रुग्णांची घोर फसवणूक होत आहे. आरती लॅबच्या या अंधाधुंद कारभाराची तसेच त्यातून रुग्णांची होत असणाऱ्या फसवणुकीसंदर्भात आमदार संजय केळकर, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आणि उपाध्यक्ष महेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष सूरज दळवी यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. तसेच आरती लॅबला तात्काळ टाळे ठोकून संबंधितांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आखलेल्या धडक मोहिमेत ठाणे महानगरपालिकेसमोरील इमारतीत असलेल्या आरती लॅबमध्ये गरीब रुग्णांची फसवणूक होत असल्याचं उघडकीस आलं.
रुग्णांना खोटे रिपोर्ट दाखवून घाबरवले जाते, त्यांच्याकडून जास्तीचे पैसे लाटतात. या लॅबमध्ये अधिकृत डॉक्टर नसतानाही कर्मचारीच ही लॅब चालवत आहेत. तर या लॅबला महानगरपालिकेने परवानगी दिलेली असून सध्या या लॅबमध्ये अयोग्य आणि बेकायदेशीर कृत्य सुरू आहेत. एका रुग्णाला ब्रेन ट्यूमरचे खोटे रिपोर्ट दाखवून घाबरवण्यात आले. याबाबत त्या रुग्णाने दुसऱ्या न्यूरोलॉजिस्टकडे तपासणी केली असता त्याचा ट्यूमरच नसल्याचं उघड झालं. अशा प्रकारे या ठिकाणी असंख्य लोकांची फसवणूक झालेली असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला. तेव्हा या लॅबला त्वरित टाळं ठोकून संबंधितांच्या मुसक्या आवळाव्यात. त्याचबरोबर अन्य ठिकाणी जर असे प्रकार सुरू असतील तर ठाणे महानगरपालिकेने स्पेशल ड्राईव्ह घेऊन त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार केळकर यांनी केली आहे. लॅब आणि अन्य काही लॅबसुद्धा याच्यासंबंधी भारतीय जनता युवा मोर्चाचे आमचे कार्यकर्ते यांनी धडक मोहीम आखली आणि या आरती लॅबमध्ये असं लक्षात आलं की इथे गरिबाची फसवणूक होते. ट्यूमर नसताना ट्यूमर दाखवला जातो आहे, घाबरून सोडलं जातं आहे आणि अनेक पेशंटना या माध्यमातून दिशादर्शन जे आहे ते योग्य न करता फसवणूक करून पैसे लाटले जातात. आणि त्यामुळे आमच्या युवा मोर्चाच्या लोकांनी त्या ठिकाणी धडक दिली, ते सगळं उघडकीस आणलं. ज्या व्यक्तीचं ही फसवणूक झालेली आहे त्याने देखील लेखी स्वरूपामध्ये दिलं, कारण दुसऱ्या लॅबमध्ये त्याने जाऊन बघितल्यानंतर लक्षात आलं की ट्यूमर झालेलाच नाही आणि हा म्हणतो ट्यूमर झाला आहे. ही लॅब पूर्ण अनधिकृत आहे, बेकायदेशीर आहे. या लॅबचे चालकाच्या मुसक्या बांधायची आमची या निमित्ताने मागणी आहे आणि ताबडतोब, कारण महापालिकेने त्याला सर्टिफिकेट दिलं आहे लॅब चालवायला. तिथे डॉक्टर नाही, कोण नाही, अधिकृत कोणाचा ठिकाणा नाही. नर्सेस आणि वॉर्डबॉयचं त्या ठिकाणी हे चालवतात आणि चेन्नईवरनं रिपोर्ट येतात. आणि म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाची या निमित्ताने मागणी आहे की ही लॅब ताबडतोब त्याला सील लावावं, त्याच्या मुसक्या बांधाव्यात, कारण त्याने गरिबाची फसवणूक केलेली आहे. आणि तातडीने अशा प्रकारच्या जर लॅब चालत असतील तर त्याचा सर्व दृष्टीने एक ड्राईव्ह घ्यावा, कारण याच्यामध्ये गरीब माणसाची फसवणूक होते आणि आरोग्याच्या संबंधित फसवणूक ही कदापि सहन केली जाऊ शकत नाही. मला आमचे इंदिरानगरचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे आलेली होती तक्रार आली. आम्ही आरती लॅब सेंटरला आम्ही त्यावेळी धडक मोर्चाही घेऊन गेलेलो होतो. यावेळी निर्देशनात आलं तिथं डॉक्टरांची उपलब्धी नसते. MRI स्कॅन सेंटर चालू आहे, त्या चालू असतानासुद्धा तिथं डॉक्टर नाही आहेत. डॉक्टरांना जे महानगरपालिकेने जे परमिशन दिले डॉक्टरांच्या नावाखाली ते डॉक्टर इथं उपलब्ध नाही आहेत. ते आपल्या महाराष्ट्रातच सोडा, ते आपल्याकडे भारतातच उपलब्ध नाहीत, ते बाहेरगावी आहेत. हे सगळं बघताना आज आम्ही आमदार संजय केळकर साहेब आणि अध्यक्ष वाघोळे साहेब यांना दोघांना सोबत घेऊन आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की हे लॅब बंद व्हावे. जर महानगरपालिकेने हे लॅब बंद करण्याला कुठेतरी कमीपणा घेत असतील तर ठाणे शहर युवा मोर्चा स्टिंग ऑपरेशनद्वारे हे ठाण्यातील असे सर्व लॅब बंद करून येईल. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30
ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. नववर्ष स्वागत शांततेत व कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडावे यासाठी परिमंडळ 3 कल्याण, परिमंडळ 4 उल्हासनगरमध्ये ऑल आउट ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑल आउट ऑपरेशनमध्ये एकूण 215 अधिकारी, 1067 अंमलदार सहभागी झाले होते. त्याचबरोबर एकूण 16 अवैध सर्वे, फरारी 15 व पाहिजे असलेले 14 आरोपींना या ठिकाणी बॅन केलेलं आहे. तसेच पाहिजे असलेल्या 3 आरोपींना अटक देखील केलेली आहे. 555 गुन्हेगारांची तपासणी केली आहे. अवैध दारूच्या 78 केसेस, त्याचबरोबर अवैध जुगाराच्या 24 केसेस, अंमली पदार्थांच्या 79 केसेस आहेत. 373 आस्थापनाची तपासणी करण्यात आलेली आहे. तर 30 वॉरंटची बजावणी केलेली आहे. प्रतिबंधक कारवाईच्या विविध सदराखाली एकूण 376 गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. एकूण 53 ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या याविरुद्ध मोटर वाहन कायद्याअंतर्गत 920 केसेस करून 6,21,765 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. नववर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ आम्ही गेल्या 2 दिवसामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये ऑल आउट ऑपरेशन्स राबवले होते. यामध्ये साधारणपणे 16 अवैध शस्त्र, 15 फरारी आरोपी, 14 पाहिजे असलेले आरोपी, असे जवळ 30 आरोपी यांना अटक केली आहे. साधारणपणे रेकॉर्डवरचे 555 गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्या हालचाली आम्ही चेक केल्या आहेत. त्याशिवाय 373 आस्थापना आपण चेक केल्या आहेत. त्यामध्ये कुठं काही आक्षेपार्ह आढळत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय एकूण आपण 920 MVAct खाली ट्रॅफिकच्या कारवाई करण्यात आल्या आहेत. मोटर वाहन कायद्याखाली कारवाई करण्यात आल्या आहेत. ही कारवाई गेल्या 2 दिवसातली असली तरी अशीच कारवाई ह्या पुढे पण चालू राहणार आहे पुढचे 3-4 दिवस. आणि विशेषतः 31 डिसेंबरला बंदोबस्तासाठी आम्ही सर्वजणच रस्त्यावर असू. माननीय CP सरावापासून ते शेवटचे PC पर्यंत आम्ही सगळेजण बंदोबस्तात असू. साधारणपणे CP सर स्वतः जॉईंट CP, मी ॲडिशनल CPज आम्ही 4, सगळे DCP असे साधारणपणे 500 अधिकारी आणि 5,000 पोलीस अधिकारी अंमलदार, 5,000 पोलीस अंमलदार असा आमचा बंदोबस्त त्या दिवशी लागला असेल. यामध्ये प्लेन क्लोथमध्ये आम्ही जास्त प्रमाणात बंदोबस्त ठेवणार आहोत गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी. त्याशिवाय ड्रोनचा आणि CCTVचा वापर करणार आहोत. साधारणपणे आपल्याकडे मगाशी मी चुकून 1,000 म्हणालो, पण आपल्याकडे साधारणपणे 2,000 CCTVज आहेत सर्वत्र आयुक्तालयामध्ये. त्याशिवाय खाजगी CCTVसुद्धा आम्ही चेक करून त्याचा वापर योग्य रीतीने चालू आहे आणि त्याच्यात चित्रीकरण होऊ शकेल याची खात्री केली जाणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वांचे लक्ष ठेवणार आहोत. याशिवाय RCP, SRPF, आमचे स्ट्रायकिंग फोर्सेस, QRT हे सुद्धा आम्ही अलर्ट ठेवणार आहोत. कारण दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा धोका होता कामा नये या दृष्टीने आम्ही तयारी केली आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.